तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, त्या दिवशी मी बोनसचा व्हिडिओ टाकलेला होता जो की कंपनीमधून मला मिळाला नाही. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जो मला बोनस नाही मिळाला होता ते फ्रायडेला व्हिडिओ टाकली होती मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. तर सॅटर्डेला मला दुपारपर्यंत मला पगार येऊन गेला आहे 3-3:30 वाजतापर्यंत. कारण ज्या माणसाजवळ व्हिडिओ जायचा होता त्या माणसाजवळ गेलेला आहे आणि त्यांनी खूप आपली समजदारी घेऊन त्यांनी ते मतलब व्हिडिओ पाहून त्यांनी त्यानं समजदारी घेऊन त्यांनी अकाउंटमध्ये पैसे टाकलेला आहे. आणि माझं म्हणणं हे आहे की ओनरसारखा वागावा आणि वर्कर किंवा मॅनेजर असते कंपनीमध्ये त्यांना त्यांच्यासारखा. कंपनीमध्ये कसं होते माहीत आहे का मित्रांनो, एक ओनर त्या मॅनेजरची ऐकतो की तो खरंमध्ये तो मुलगा करतो की नाही, काम करतो की नाही, असा तसा. म्हणून जेव्हा मॅनेजर म्हणाल तेव्हाच तो तुम्हाला वाटेल की का खरंमध्ये हा करत आहे का नाही करत आहे. तर माझं म्हणणं हे आहे की भाई तुमच्या कंपनीमध्ये तो वर्कर काम करून राहिला, तुमची रात्रभर दिवसभर कंपनी सांभाळून राहिला आणि त्याच्या बेनिफिट देऊन राहिला तुम्ही त्या मॅनेजरला. तर असं नाही झालं पाहिजे. कारण ते लोक तुमची कंपनी सांभाळून राहिले रात्रभर दिवसभर आणि तुम्ही त्या मॅनेजरला किंवा बाबू जे म्हणतात कंपनीच्या ते सर्वात चुतिया लोक असतात माहीत आहे का. माझं म्हणणं हे आहे की तुमचे जे कंपनीला चालवून राहिले त्यांना घेऊन चाला आणि हे फालतूच्या बैकामध्ये या नको. तुमची कंपनी राहो की कोणताही बिझनेस असो, तर तुम्ही मॅनेजरसोबत जे वर्कर त्यांच्या खाली काम करतात, जे रात्र दिवसभर सांभाळतात तुमच्या बिझनेसला, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. आणि हे गलती अशी करा नको. तुम्ही जेवढा लोक म्हणजे दुसऱ्यांना दबावामध्ये आणायची कोशिश करणार तेवढाच ते लोक तुमच्या खिलाफ उभे व्हायची कोशिश करणार, समजलं. तर दुसऱ्यांना दाबायच्या आधी तुम्ही स्वतःची पण सोचून ठेवा. मी तर दबणारा मुलगा आहो नाही, सगळ्यांना माहीत आहे. एकटाच राहतो आणि रुबाबात राहतो आणि जय भीमाला आहे मी.